हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रावस तवा फ्राय कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रावस स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यावर आपण थोडंसं कोकमाचं आगळ घालूया। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता आपण फ्राय करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। त्या मसाल्यासाठी इथे मी 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1.5 चमचा आले लसणाची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे कोकमाचे आगळ घेतलेले आहेत। कोकमाच्या आगळाच्या जागी तुम्ही लिंबू रस सुद्धा घालू शकता। हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सरफिसला व्यवस्थित लावून घेऊया। सरफिसला व्यवस्थित लावून झालेला आहे। आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे। आता आपण तव्यावरती तेल घालूया आणि गॅस कमी करूया आणि मग त्याच्यावरती एक एक फिश घालून फ्राय करून घेऊया। मस्त असा फिश फ्राय होतोय आपला। गॅस मीडियम करून 5 ते 10 मिनिटं फ्राय होऊन द्यायचा आणि मग तो पलटी मारून घेऊया। अशा प्रकारे आपण दोन्ही साइडने मच्छी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। हे बघा, आपला रावस मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण हा कांदा लिंबू बरोबर सर्व करूया। याची टेस्ट मस्त लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।